slowly coming into view will be the Shwet Ashwa team of the Corps of Military Police. And yes, wait and watch for the crowds to go ecstatic and be mesmerized with some amazing daredevil driving skills from the Corps of Military Police, the motorcycle display team Shwet Ashwa. Havildar S. Satish Kumar leading the team of the daredevils, and shortly he'll be saluting. आणि आता मिलिटरी पोलीस जत्था ज्यांचे मोटरसायकलवरची थरारक अशी प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी राजपथावरती येतोय. त्यांचं नियंत्रण त्यांचं इतकं सुंदर असतं या बाईक्सवरती की थेट दृश्यांमधूनच लक्षात येईल की काय दर्जाचं प्रशिक्षण यासाठी गरजेचं असेल. डबल बार फॉर्मेशन की बारी. फॉर्मेशन में नायक दिलीप मंजुनाथ और आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या गेस्टकडे. पित्रे सर, म्हणजे खरोखरच हृदयाचा थरकाप उडवणारी अशी ही प्रात्यक्षिक आहेत. खूप म्हणजे अत्यंत कठीण असं प्रशिक्षण, प्रॅक्टिस यासाठी लागत असेल. निश्चितच नम्रता, ते लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी पथकं आहेत ही दोन कोर्सची आहेत. एक कोर ऑफ मिलिटरी पोलीस आणि दुसरं कोर ऑफ सिग्नल्स. जेव्हा युद्धात हे लोक काम करतात ते हे दोनच कोर्स जी आहेत ही या मोटरसायकलचा उपयोग करतात. पूर्वी कोर ऑफ सिग्नल्सकडे फक्त मोटरसायकल्सच असायच्या ज्या ते पत्र किंवा टेलिग्राम्स नेऊन द्यायचे, आणि कोर ऑफ मिलिटरी पोलीस हे मोटरसायकल वापरत असत ट्रॅफिक म्हणजे नियंत्रणासाठी. त्यामुळे ह्या दोघांकडे ज्या मोटरसायकली होत्या आणि त्यावरून त्यांनी हे प्रगत केलेलं आहे. अत्यंत उत्तम करतात ते, मी पाहिलं. म्हणजे हे संपूर्ण शिक्षण त्यांना आहे. या प्रत्येकाची अशी दोन पथकं असतात आणि कल्पना करा की त्या कोर ऑफ मिलिटरी पोलीसचा एकही ह्याच्यात अद्यापपर्यंत अपघात झालेला नाहीये. इतकं जे करतायत ते इतक्या काळजीपूर्वक केलं जातं आणि प्रशिक्षणाचा दर्जा इतका उत्तम असतो की कुठल्याही स्थितीत कुठल्याही अपघाताला थोडी सुद्धा जागा ठेवलेली नाही. आता पहा तुम्ही, आणि प्रत्येक वेळेला त्यांची फॉर्मेशन्स आहेत ते नेहमी बदलत असतात आणि ते कायम नवनवीन अशा या डावपेच आणि हे फॉर्मेशन ते तयार करत असतात. आता तुम्ही पाहतात वेगवेगळ्या, काही विनोदी असतात, कोणीतरी वर्तमानपत्र वाचतोय, कोणीतरी दाढी करतोय, अशाही त्याच्यात मध्ये मध्ये विनोदी हे असतात. परंतु याच्या जी सांघिक भावना आहे एकत्र, ही किती प्रचंड आहे लक्षात घ्या. याचा अर्थ प्रत्येक मोटरसायकलिस्टनं आणि प्रत्येक ह्यानं ती त्याच अशा प्रकारे वेगात चालवली पाहिजे आणि त्याच्यात कुठलाही बिघाड होता कामा नये. हा जो सांघिकता आहे ना, ही याच्यात सगळ्यात महत्वाची. नक्कीच. गोखले सर, तुम्हाला एक यामधला असा प्रश्न विचारावा म्हणजे साहजिकच आम्हाला कोणालाही हा प्रश्न पडेल. हे मोटरसायकलची फॉर्मेशन असो किंवा तुम्ही जसं सांगितलं की हेलिकॉप्टरच्या आणि विमानांची फॉर्मेशन्समध्ये एअर वॉरियर्स सहभागी होत असतात. या फॉर्मेशन्समध्ये ही जी संघ भावना असते त्यामध्ये एकमेकांवरचा विश्वास किती महत्वाचा असतो? फार अगदी करेक्ट, अगदी पॉइंट आहे. आणि मला वाटतं जनरल पित्र्यांनी याबद्दल अगदी चांगलं सांगितलं की एकमेकावरचा विश्वास, एकमेकाला, कारण त्याच्यातला एकाही जणी चूक केली तर म्हणजे दिसायला इतकं वाईट दिसेल. जसं आपण एखादा ऑर्केस्ट्रा बघतो किंवा बँड बघतो, त्याच्यामध्ये एखादं वाद्य जर चांगलं वाजलं नाही तरी सुद्धा कसा एक आवाज वेगळा येतो. तशा तऱ्हेने ही एक सांघिक कल्पना जी आहे त्याच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये इंडिव्हिज्युअल स्किल आणि सामूहिक स्किल, आणि त्यामुळे एकमेकावरती विश्वास, एकमेकाच्या स्किलवरती विश्वास, कॉन्फिडन्स हा सगळा जो आहे फार महत्वाचा असतो. कारण ह्याचीच लढाईमध्ये सुद्धा फार महत्वाची एक भूमिका असते की तुम्ही जेव्हा लढाईमध्ये एखाद्याला लीडरला मागे जाता फॉर्मेशनमध्ये, एस्पेशली आमच्यासारख्या फायटर ह्याच्यामध्ये, त्यावेळेला लीडरवरती बऱ्याचशा गोष्टी निर्भर असतात की त्यांनी बरोबर अॅक्युरेसी तिकडे दाखवून नॅव्हिगेशन टार्गेटला न्यायचं आणि मग त्याचं संरक्षण करणं हे नंबर 2चं काम असतं. आणि त्याप्रमाणे ह्या फॉर्मेशन्समधनं खूपच एक प्रकारचं शिकवण्यासारखं असतं आणि ताकद वाढते आपली. आणि विमानांची या ठिकाणी प्रात्यक्षिक सुरू झालेली आहेत. गोखले सर, कल्पना फार महत्वाची आहे. हो, तिथे सगळे वाट बघतायत आय कॅन मेक आउट. तिथे कंट्रोल ह्याच्यामधनं आम्ही सुद्धा असेच बसलेले असायचो मी जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो की आता कसे काय ते दिसायला लागलेले आहेत काय की आपल्याला, कारण हवामान तसं अगदी फारही चांगलं नाही आहे, पण त्यामुळे आपल्याला आता त्याचे अगदी ते दिसत आहेत तुम्हाला आता त्याच्यामध्ये.
आता ही जी गेली ती अटॅक हेलिकॉप्टर्स होती. Mi-25 जण आपण तुला माहिती आहे की आपण आता इंडियन बनावटीचं पण अटॅक हेलिकॉप्टर करतोय. HAL रुद्र हे मला वाटतं फायटर व्हर्जन आहे. HAL ध्रुवच आहे. ALH ऍडव्हान्स हाँ रुद्र किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से रुद्र यहाँ करेक्ट राजपथ से LCH म्हणजे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लाईट कॉम्बॅट ते हेलिकॉप्टर आपण करतो. त्यामुळे राईट So traditionally, flypasts also serve as an aerial आपली salute. indigenous They show सक्षमता पण respect, आपण दाखवतो display त्याच्यामध्ये. aircraft, showcase flying skills, and delight the public. And we can see all of that today. गोखले In the सर, words ही of the pilot, फायटर the thunder becomes फायटर felt जेट्स in तर the आपल्याकडे heart and असतात, not in फायटर the head. विमानं आपण ज्याला म्हणतो, पण ही जी फायटर हेलिकॉप्टर्स निगाहें एक बार असतात फिर त्यांचं आकाश की ओर. ती स्पेशली कुछ देर फायटर यहाँ से व्हर्जन त्यांच्यामधली का बनवली जाते, फॉर्मेशन त्यांचा में उपयोग विमान कशासाठी होतो घुसेंगे. विशेषतः? जिनमें त्याचा क्लोज आहे सपोर्ट आपण ज्याला म्हणतो. म्हणजे जेव्हा आर्मीचं पायदळ किंवा टँक्स वगैरे जेव्हा जात असतात तेव्हा त्यांना सगळीकडनं प्रोटेक्शन देऊन त्यांची फायर पॉवर अजून पुढे कशी वाढवता येईल याच्यासाठी ही कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स असतात. त्याच्यामध्ये स्वतःकडे रॉकेट्स किंवा गन्स चालवण्याची क्षमता असते, बॉम्ब सुद्धा टाकू शकतात आणि त्यामुळे एक मोबिलिटी जी आपली असते, रॅपिड मोबिलिटी जी लागते त्याच्यासाठी एक कॉम्पोजिट असं चित्र असतं की अटॅक हेलिकॉप्टर्स त्याच्यात आर्म्ड असतात आणि त्याच्याबरोबर टँक्स, त्याच्याबरोबर मेकॅनाइज इन्फंट्री असे सगळेच किती पटकन शत्रूवरती निर्णय ठिकाणून हल्ला करू शकतील. त्यामुळे मोबिलिटी, सरप्राईज, ॲजिलिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे ह्याचं एक फार महत्व असतं. Vanishing into the blue, the Hercules formation. It is through flypast that ceremonial and national pride also imprint themselves on आणि हा फ्लायपास आता सुरू आहे. And the next formation is that of the Netra, which is also the eye in the sky. It is an airborne early warning and control system aircraft with नेत्रा फॉर्मेशन state-of-the-art मध्ये early एअर warning अर्ली radar वॉर्निंग and a number of सिस्टीम advanced ज्याबद्दल आपण electronic गोखले सर बोलत होतो, warfare equipment, या all वॉर्निंग सिस्टीम बद्दल. indigenously designed and developed by the DRDO. And Correct. आपण here we have या तर आता ह्याच्यामध्ये रेडार असतं आणि आपण हे इंडिजिनस केलेलं आहे बँगलोरमध्ये. आपण डीआरडीओनी केलेलं एम्बेडेडच्या प्लॅटफॉर्मवरती. त्याच्यामुळे आपण शत्रूची विमानं कुठे आहे किंवा अजूनही काही टार्गेट्स असतील तर ते आपण जी फायटर बॉम्बर्स जात असतात त्यांना सांगू शकतो. आणि त्यामुळे हे वरतून जसं रेडार जसं एवॅक्स असतं त्याचा हा एक छोटा भाऊ म्हणता येईल. AWC याला म्हणतात, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग. तर त्याचा फार एक मोठा फायदा असतो जेव्हा तुम्ही एनिमीच्या दुसऱ्या देशामध्ये जाता आणि तुम्हाला तिथली काय जी त्यांची तयारी आहे, त्यांचं काय एअर डिफेन्स आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्यामध्ये कळते. त्यामुळे एक प्रकारचं असं हे सगळं टीमवर्क असतं. मगाशी C-130 गेली, जे म्हणून त्यांचं आहे, तिचं स्पेशल मेड. त्यांनी C-130J Hercules. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा दे आर गनशिप्स, दे आर C-130 हर्क्युलिस. त्याच्यामध्ये कमांडो त्यांच्यासाठी सुद्धा एक उतरण्यासाठी एक वेगळं म्हणजे असं एक विंग कमांडर प्रीतम संतरा और स्क्वाड लीडर रोशन महतो के हाथ और इनकी रफ्तार 500 किलोमीटर प्रति घंटे की. आता बघा ना तुम्ही, आता ही वेदर एवढी चांगली नसून सुद्धा ही सगळी विमानं अॅक्युरेटली अगदी येतात. अगदी आता म्हणजे हे जे आहे C-17 येत आहे जे स्किल असेल त्या पायलट बिगेस्ट ट्रान्सपोर्ट विमान अगदी. आणि हे C-1 तुम्हाला आता माहितीये की आपण हे वापरलं जेव्हा येमेनमध्ये सगळं जेव्हा लोक आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना या C-17नी आणलं. आणि C-17नी आपल्याला थिएटर मोबिलिटी मिळते. म्हणजे अगदी ईस्ट पासून वेस्टकडे, वेस्ट ईस्ट अशा तऱ्हेची एक थिएटर मोबिलिटी जी म्हणतो आपण ती या C-17 मध्ये मिळते. अशा तऱ्हेची बरीचशी सक्षमता आपण निरनिराळ्या प्रकारे भारतीय वायुसेनेत आणि आपल्या सशस्त्र सेनेमध्ये वाढवतो आहोत. नाही, अगदी C-17 ग्लोब मास्टर ज्याचा तुम्ही उल्लेख केला, C-130J हर्क्युलिस, दोन महत्वाची ट्रान्सपोर्ट विमानं ही आपल्याकडे आलेली आहेत. आणि त्यातलं C-130Jचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं की चीनी बॉर्डर जवळ आपली जी दौलत बेग ओल्डी म्हणून एक आपला एअरबेस आहे ज्याची एअर स्ट्रीप अत्यंत छोटी आहे. त्या एवढ्या छोट्या एअर स्ट्रीप वरती आपल्या वैमानिकांनी ते विमान, एवढं मोठं अजस्त्र विमान हे त्या ठिकाणी उतरवण्याचं स्किल हे दाखवलेलं आहे.
for the next formation, which is गोखले going to सर be the एवढं मोठं Tejas म्हणजे हर्क्युलिस सारखं विमान ट्रान्सपोर्ट विमान हे दौलतबेग ओल्डीच्या स्ट्रिप वरती उतरवणं हे किती मोठं स्किल आपल्या पायलटचं असू शकतं. ते स्किल आहे आणि विमानाची क्षमता असल्यामुळे ते अगदी छोट्या स्ट्रिपमध्ये थांबवू शकतो आपण. ते आपण अरुणाचलमध्ये सुद्धा आणि काही काही अजून नागालँडच्या अशा काही छोट्या छोट्या जागा आहेत ज्याला ऍडव्हान्स लँडिंग. आता हे बघा, हे विमान चाललंय ते म्हणजे आपलं LCA, दिस इज लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, और अब इट्स इज तेजस. फॉर्मेशन में 5 आणि विमान एरोहट फॉर्मेशन में आणि मग निकलेंगे. जॅग्वार त्यांनी आताच अनाऊन्स केलं. जॅग्वार ट्विन इंजिन आहे, आपण देशामध्येच बनवतो. ग्रुप कॅप्टन डी कुकरेती आपले इस फॉर्मेशन की हा एक फार थ्रिलिंग असं मोमेंट असते सर्वात शेवटी फ्लायपास्टच्या. आणि सर्वात शेवटी सुखाय शेवटी चालू करतात. आता आज शरीर क्राऊड्स आहेत त्यामुळे एक वेळ दिसणार नाही, पण ते व्हर्टिकल असे रोल करत जातं. आणि आता तुम्ही बघा त्याचं जे स्पेसिंग असतं निरनिळ्या ठिकाणून येतात ती. हे पहा 5 एकर, दिस इज कॉल्ड एरोहेड फॉर्मेशन. दिस इज जॅग्वार्स एरोहेड फॉर्मेशन. following the Jaguar. परत त्याच्यामध्ये सांघिक कसे सगळे तुम्ही म्हणलात, पित्रे सर म्हणले तसं सगळे तिथे त्याच्यामध्ये दिसतं. लीडर आहे आणि त्याच्यामध्ये वर एरोहेड. Flying in a formation have been recently MiG-29 विमानं आता जॅग्वारच्या पाठीमागे येत आहेत वेगळ्या फॉर्मेशन मध्ये. संपत आलेलं आहे. ground weapon platforms, led by Group Captain Vikassheel Singh Saini. काही वेळा तर मला आठवते इनिशियली आम्ही पुण्याहून ऑल द वे यायची आणि ती विमानं सुखोई 30 भाग घ्यायची. आता सुखोई 30 बऱ्याच ठिकाणी आहेत देशामध्ये, त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणून जाऊ शकतात. पण नाहीतर अगदी फारच चांगल्या रीतीने त्यांचं नॅव्हिगेशन इतके 2-2.5 तास फ्लाइंग करून सुद्धा अॅक्युरेटली अगदी राजपथावरती पोचायची. त्याच्यामध्ये अर्थात रेडार कंट्रोलर म्हणून आम्ही ज्याला CRM म्हणतो, क्रू रिसोर्स मॅनेजमेंट, फक्त पायलट्सचा नाही पण रेडार कंट्रोलर्स, ATC कंट्रोलर सगळ्यांच्या बरोबर असतो. त्रिशूल फॉर्मेशन में उड़ान भरते हुए ग्रुप कैप्टन मनीष चंद के नेतृत्व में हमारे ऊपर से तीनों विमान अलग अलग दिशाओं में विमुख होकर त्रिशूल की रचना करते हुए विंग कमांडर नितिन कुमार वत्स और विंग कमांडर सुमित गर्ग अन्य विमानों में. ट्रायडंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, आणि ते आता व्हर्टिकल असं दाखवतात. आमचं त्रिशूल जे आहे ते वेस्टर्न ए कमांड जे आता हे सगळं कंट्रोल करतं दिल्लीमध्येच आहे, त्याचा एक प्रतीक आहे ट्रायडंट. Su-30 MKI will be flying at a speed of 900 kilometers per hour, will split the sky with a vertical Charlie. It is being piloted by Group Captain P. Agnihotri, commanding officer of the number 220 squadron, with Wing Commander Vipul Mishra. And there it goes. तर हे मला वाटतं सर्वात शेवटचं विमान ते व्हर्टिकल चार्ली करते आता. What an aerobatic maneuver. A high-speed run at a low level and then a vertical climb. Very difficult even for the eye to catch. विमान आकाश में ओझल होते हुए लेकिन रोमांच उत्साह सभी के मन में है. पृथ्वी से आकाश तक हमारे राष्ट्रीय पर्व के उत्सव की धूम है. गोखले सर, आपण आता हे सुखोई विमान पण बघितलेलं होतं ज्यामध्ये फ्री फॉल करून पुन्हा व्हर्टिकल क्लाइंब इमिजिएटली करण्याची ताकद असते. एक 4th जनरेशनचं हे आपल्याकडे हे फायटर विमान आहे. सुखोईमुळे आपली ताकद म्हणजे आपण आपली क्षमता ही खरंच वेल इक्विप्ड आहोत आपण असं वाटतं. अगदी खरंच आहे. म्हणजे वी कॅन से इट इज 4.5 ऍक्च्युअली जनरेशन, कारण त्याच्यामध्ये आता आपण अजून त्याच्यामध्ये काही मॉडर्नायझेशन केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचे सगळे स्विच आहेत, पण एअर टू एअर रिफ्युलिंग हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आमचं रेकॉर्ड आहे की 13.5 तास 2 जण असतात त्याच्यामध्ये, 13.5 तास फक्त वॉटर बॉटल आणि काही चॉकलेट्स ठेवून संबंध ते फ्लाइंग करतात. आणि आम्ही जेव्हा अगदी अमेरिकेपर्यंत एक्सरसाइजसाठी गेलो होतो फक्त 4 मध्ये टप्पे घेतलेले होते. आणि त्यामुळे ह्याची क्षमता खूप आहे. पुण्यासारख्या बेसमधनं
टार्गेटवरती 3 तासामध्ये ते जाऊ शकतात. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो पुणेकरांना आपल्या की हा जरी लोहगावचा बेस खूप आतमध्ये असला तरी सुद्धा तो फ्रंटलाईन बेस आहे. अशा तऱ्हेची क्षमता ह्या सुखोई 30 आणि त्याच्याचबरोबर एअर टू एअर रिफ्युलिंग, मगाशी तुम्ही बघितलं तसं एवॅक्स, एडब्ल्यू, त्यामुळे एक प्रकारचं वेगळ्या तऱ्हेचं असतं आपण ह्या बॅटलफील्ड एरोस्पेसचं सगळं एक स्वरूप बघतो आहोत आणि त्यामुळे भारताची क्षमता पण त्यामुळे आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये. पित्रे सर, ही सर्व आपण आपली फायटर विमानं बघितली, फायटर हेलिकॉप्टर्स बघितली, आपली ट्रान्सपोर्ट विमानं आहेत. तर पित्रे सर, ह्या सगळ्यांचं महत्व ज्यावेळेला ग्राउंड फोर्स हे पुढे जात असतं, ऍडव्हान्स होत असतं शत्रूवरती हल्ला करण्यासाठी, या सर्व म्हणजे जो आपले जे पंख आहेत, एअरफोर्स आहे, त्यांचा हा किती महत्वाचा रोल असतो आर्मीच्या अशा प्रकारे ग्राउंड ऑपरेशन्समध्ये? अत्यंत महत्वाचा रोल असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जो पायदळातला ग्राउंड मधला जो मोर्चामध्ये बसलेला जवान असतो, जेव्हा त्याला आपलं विमान आपल्या डोक्यावर दिसतं तेव्हा त्याला अत्यंत अशा प्रकारे तो निर्धास्त होऊन जातो. आणि जेव्हा तो दुश्मन म्हणजे शत्रूचं विमान पाहतो आणि जो शत्रूचं विमान आपलं विमान पाडताना पाहतो, तो खरं आता मी तो क्षण पाहिलेला आहे 1971 मध्ये आणि तो अत्यंत परमोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यामुळं आर्मी आणि एअरफोर्स, वायुसेना आणि स्थलसेना ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एअरफोर्स जसं आता आपल्याला एअर मार्शल साहेबांनी सांगितलं, निश्चितच शत्रूच्या एअरफोर्स बरोबर शत्रूच्या वायुसेनेवर लढतो, पण त्याच्यापेक्षा पायदळाची जी त्यांना जो पाठिंबा देतात, एअर सपोर्ट जो म्हणतात, तो अत्यंत महत्वाचा असतो. आणि जेव्हा या पित्रे सर, या फ्लायपास बरोबर आता ही परेड संपलेली आहे आणि आता राष्ट्रपतींना पुन्हा एकदा एस्कॉर्ट करण्यासाठी पीबीजी आलेले आहेत. तिरंगा आसमान की ऊंचाइयों को छूने जा रहा है. वो देखिए, The national anthem bringing to a close this beautiful function. हमारे सपने हैं हजार सुंदर सपने जो एक एक करके साकार होते अत्यंत नेत्रदीपक असं भारतीय सामर्थ्याचं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला राजपथावरच्या या पथसंचलनामधून दिसून आलेलं आहे. आणि याचे प्रमुख पाहुणे होते अबुधाबीचे राजपुत्र मोहम्मद बिन जायद. आणि आपले दोन्ही मान्यवर आपल्या या ठिकाणी आले, एअर मार्शल भूषण गोखले आणि मेजर जनरल शशिकांत पित्रे. आणि या दोघांनीही या परंपरेचं अत्यंत सुंदर वर्णन केलं, त्यांनी माहिती दिली आपल्याला त्याबद्दल त्या दोघांचेही आभार. Here we see the departure.